झालंय पहिल्या षटकाच्या अंती. इथून मात्र MTRA ब संघाची धाव संख्या आहे 1 गडी बाद 9 9 ऑन स्कोरबोर्ड. दुसऱ्या षटकाला सुरुवात होत आहे. गोलंदाजी मार्क वरती सुरेश जगताप आलेत. स्ट्राईक एंडला असेल आपण पाहतोय वसीम, ज्याच्या बाड मधून एक षटकार आपण पाहिलाय. पहिला चेंडू सॉफ्ट हँडने खेळून काढलाय. कव्हर झोन मध्ये फक्त दिशा दिली आणि इथून ओव्हरथ्रो झालाय. 2 धावा घेण्याचा याच दरम्यान अवधी होता स्क्वेअर लेगचा. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय पुढे सरसावला जरूर. पुन्हा एकदा ओव्हरथ्रो झालाय. बॅकअप येते. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न मैदानामध्ये चालू आहे. थोडासा आवाज कमी ठेवा MTR ब संघ प्लीज. तीन धावा आल्यात. पुन्हा एकदा हा चेंडू चाललाय एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये. धावफलक आपण पाहतोय 13 या आकड्यावरती. पहिल्या चेंडूवरती त्रिहेरी धाव एकवटली आणि आता सिंगल धाव. स्ट्राईक एंडला पुन्हा आपण पाहणार आहोत वसीम यांना. वसीम आणि राजेश यांची जोडी मैदानामध्ये. आता धावफलकावर धावा आहेत 13. पुन्हा एकदा आपण पाहतोय सुरेश जगताप तयार आहेत पुढील चेंडू घेऊन. हा देखील चेंडू इथून मात्र बॅकफुटला जरूर गेले होते. शॉर्ट ऑन जॅम फटका सजवायचा होता. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. टायमिंग देखील जुळला नाहीये. बॅट अँड पॅड मधून चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये सोपावलाय. निर्धाव चेंडू. स्टेप आउट झालेत. बॅटशी आपण पाहतोय कडा लागली. ऑन साइडला चेंडू चालला. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथून धावा होतील या 2 कंप्लीट. जोखमीची रन होती मात्र रनिंग बिटवीन द विकेट आपण वसीम आणि राजेश यांची पाहिली तर चांगली आहे. 2 धावा कंप्लीट. पुढील चेंडू पुन्हा एकदा स्ट्राईक केलेला वसीम. पुन्हा एकदा आपण पाहतो अर्ली बॅट स्विंग आपण पाहिलं. इथे मात्र मैदानामध्ये घडतंय काय. एक सोटी धाव घेण्याची होती मात्र राजेश यांना परतावं लागेल. रनआउटच्या स्वरूपात हा दुसरा हादरा. शेवटचा चेंडू धावफलकावर आपण पाहतो 15 धावा. पुन्हा एकदा इथून डॉट चेंडूची समाप्ती होत्या. 2 षटकांचा खेळ इथून मात्र समाप्त झाला. 2 गड्यांच्या मोबदल्यात आपण पाहतो MTR ब संघाची धावफलकावर धावा 15. या पुढील 2 षटकासाठी मी मायक्रोफोन वरती आमंत्रित करतो अव्वल रेशनिंग इन्स्पेक्टर शिवाजी जाधव सरांना. सर्व क्रिकेट खेळाडूचं स्वागत आमच्या पिसेकर ग्राउंडवरती. इंटरनॅशनल ग्राउंड आमचा आहे. आता स्ट्राईकला आहेत आमचे निलेश सर, ज्यांनी अख्खं रेशनिंग गाजवलं असे आमचे निलेश सर. जरी त्यांच्याकडे सोडा आता हा बॉल त्यांनी मिडऑफच्या दिशेने मारलेला आहे आणि खेळाडूंनी तो पकडलेले 1 रन पूर्ण केलेली आहे. आता आमचे जे स्ट्राईकला आलेले आहेत आमचे वसीम तडवी, हिमोग्लोबिनचं प्रमाण जास्त असलेले वसीम तडवी यांनी हे कोणत्या दिशेला मारला यार.
चला, लेग साइडला मारलेला चेंडू, टोलावलेला चेंडू एका रन. फलंदाज बाद होईल. आपण पाहतो पाटील आलेत तिसरं स्पेल घेऊन. पहिल्या 3 चेंडूंवरती सिंगल एकवटली आणि चौथ्या चेंडूवरती इथून मात्र फलंदाज बाद झाला. वसीम इथून मात्र डगआउटच्या रस्त्याला परतेल आणि तिसरा हदर आपण पाहतो मैदानामध्ये. नवीन फलंदाज कार्तिक आता मैदानामध्ये जातील. इन ॲट नंबर 4 वरती, सॉरी 5 वरती जातील. 3 फलंदाज बाद झालेत. या षटकातील 2 चेंडू आता शिल्लक. धावफलकावर धावा आहेत, माफक धावा आहेत 18 फक्त. या देखील षटकामध्ये चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. पाटील यांची. नवीन फलंदाज कार्तिक तयार. पुढचा चेंडू. हा देखील चेंडू आपण पाहतो ऑन साइडला बिगिट करायचा होता आणि त्या सनादामध्ये कार्तिक इथून मात्र पहिला चेंडू डॉट खेळतोय. स्टील आपण पाहतोय 18 ऑन स्कोर बोर्ड. आणि या षटकातील शेवटचा चेंडू. हा देखील चेंडू आपण पाहतोय चाललाय लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक आहे आणि तिथे मिळेल फक्त एकच धाव. एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. 3 षटकांची समाप्ती झाली आहे आणि 3 षटकानंतर आपण पाहतोय 3 गड्यांच्या मोबदल्यात MTRA ब संघाने धावफलकावर धावा जमवल्यात 19. राहुल आलेत आणि स्लॉगरच्या षटकामध्ये पहिला चेंडू आपण पाहतोय वाईड होता आणि एक अतिरिक्त धाव मिळाली. 20 धावा झाले. पुढील चेंडू आपण पाहिला पायावरती आदळला, तो मात्र चेंडू डॉट. स्ट्राईक एंडला कार्तिक. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय निलेश यांना. स्टेप आउट झाले. बॉल बॅक ड्राईव्ह चाललाय चेंडू लॉंग ऑफला आणि तिथे मात्र मिळेल फक्त 1 धाव. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. एकरी दुहेरी धावेने इथून मात्र आपण पाहतोय धावफलक पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहे MTRA ब संघ. शफल झाले होते, रूम बनवली होती. पहिलेच आपण पाहतोय लेग स्टंपच्या बाहेर जाऊन फटका सजवायचा होता. बॉडीवरती चेंडू आदळला आणि हा देखील चेंडू निर्धाव. 21 धावा. हा देखील चेंडू बॅटची कडा पाठीमागे चालला. यष्टीरक्षक तिथे तैनात होतं, त्यांना देखील बीट केलाय आणि आपण पाहतो 1 धाव मिळाली. धावफलकावर आता धावा आहेत 22 आणि या सत्रातील 2 चेंडू शिल्लक. शॉर्ट पिच चेंडू होता आणि आपण पाहतोय फक्त कव्हरच्या रिजन मध्ये दिशा दिली. एकच धाव इथून मात्र मिळेल. डायरेक्ट हिट झालाय आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मैदानामध्ये चालू. पुन्हा एकदा डायरेक्ट हिटची संधी होती आणि फलंदाज बाद आहे. अंपायर्स कॉल एट सेट इज आउट आणि इथून मिळते ती 1 धाव. धावफलकावर जोडली गेली 23 धावा आणि आता शेवटचा चेंडू.
शेवटचा चेंडू 23 धावा धावफलकावरती. लो स्कोरचा सामना आपण मैदानामध्ये पाहतोय. आता मात्र लॉफ्टेड हिट चाललाय काउकर रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे आणि जाळं फाटकं निघालाय. चेंडू चाललाय वन बाउन्स ओव्हर द रोप. हा आला शेवट गोल करणारा चौकार आणि पहिला सत्राचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावर इथून धावा आपण पाहतोय. एकंदरीत जोडल्या गेल्यात MTR ब संघाकडून 27 आणि 28 धावांचं माफक असं लक्ष असेल टिटवाळा 11 या संघासमोर. तर यापुढे होणारा सामना आपण पाहणार आहोत. फ्रेंड्स 11 विपक्ष शाहीराज 11. दोन्ही संघाचे संघनायक लगेच आमच्या कॉम्बॉक्स मध्ये नाणेफेकीसाठी या. या ऐकूया दुसऱ्या सत्रामध्ये अंबरनाथ पालीचा बुलंद आवाज सोनू बांगर सरांना. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचली. रुपेश बासरे आणि आय थिंक गोविंद असतील 9 सेकंडला. कोण आहे? दिसत नाहीये. बॅट्समन कोण आहे? बॅट्समन प्रताप. इकडे इकडे सांगायला इकडे गजानन. काय येस ओके. 28 धावेचं या ठिकाणी छोटस लक्ष असेल या सामन्यामध्ये, कारण की 12 खेळाडू खेळत आहेत, परंतु एक खेळाडू हा कॉम्प्युटर बॉक्स मध्ये नाहीये नावं सांगण्यासाठी, त्यामुळे या ठिकाणी विचारावं लागतं. हरकत नाहीये. चला नक्की छोटस लक्ष या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. MTRAB या संघाने नक्कीच बॅटिंग केली प्रथमतः आणि 27 धावा बनवल्या. 28चं टार्गेट असेल. भरपूर चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली टिटवाला 11 या संघाच्या माध्यमातून. या स्पर्धेमध्ये तब्बल 2 सामने सलग जिंकलेत टिटवाला 11 या टीमने आणि हा तिसरा सामना खेळतात आणि या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. गोलंदाजी मार्क वरती पहिलं षटक वसीम भाई, निलेश निलेश ना निलेश सर येतात गोलंदाजी मार्क वरती. चला जास्त वेळ घेऊ नका. टीम MTRAB संघ जास्त वेळ घेऊ नका आपण. आणि बघा जे बाकीचे प्लेयर्स त्या ठिकाणी बाउंड्रीच्या आतमध्ये बसले त्यांनी मागे बसायचं आहे. सूचना असतील आपल्याला.
साईराज 11 टीमचे सर्व खेळाडू आपण बाउंड्री लाईनच्या मागे बसा प्लीज, विनंती असेल. थँक्यू. आणि टॉससाठी देखील रिपोर्टिंग करायचं आपण. फ्रेंड्स 11 वर्सेस साईराज 11 या दोन संघाचे कॅप्टन या ठिकाणी लगेच आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. नेक्स्ट मॅच आपला आहे आणि सामन्याला होते सुरुवात. 28चं लक्ष, पहिला बॉल. पहिला चेंडू ऑन साईडला खेळले तर रुपेश भासरे होते. मिड विकेट रिजनला चेंडू ट्रॅव्हल होते, खेळाडू उपस्थित आणि पहिल्या चेंडूवरती सिंगल आली आहे. खातं खुलं झाले, श्री गणेश करतोय. स्कोरबोर्ड वरती एक धाव आपल्याला पाहायला मिळेल. गजानन आलेत स्ट्रायकेला फलंदाज. प्रत्येक सामन्यामध्ये नक्कीच सलामी जोडी ही बदलली गेली. रुपेश भासरे फक्त सलामीवीर आपण पाहिलेत, त्याच्याऐवजी दुसरा फलंदाज हा बदलला गेलाय. शपलवून खेळण्याचा प्रयत्न होता, मागे खेळायचं होतं परंतु संपर्क नाहीये. यशांच्या वरून चेंडू निघून जातो. डॉट बॉलची समाप्ती इथे पाहायला मिळेल. 4 षटकांचा सामना. 28चं लक्ष. लॉफ्ट केला ऑन साईडला, फटका चांगला आहे, धावा देखील मिळतील चांगल्या. बॉल वाईडिश लॉंग ऑन, सीमा रेखा बाहेर ठोकलाय गजानन यांनी षटकार. षटकारानं धावसंख्या पुढे सरकेल ती 7 या आकड्यावरती. या चांगला स्ट्रोक होता ना की ताकदीचा पुरेपूर वापर केला फटक्यावरती आणि प्रॉपरली टायमिंग देखील पाहायला मिळालं. षटकार आलाय. निलेश सर गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा सज्ज होतील. राईट आर्म ओव्हर द विकेट. क्या बात आहे, शपळवून जागा बनवली स्ट्रोक साठी आणि पाठवलाय बॉलला. फाईन लेग, सीमा रेखा बाहेर. षटकारानंतर चौकार येतोय गजानन यांच्या बॅटमधनं आणि धावसंख्या वेगानं पुढे सरकली आहे. 11 धावा धाव फलकावरती. महागडे षटक पाहायला मिळते. मागडी गोलंदाजी निलेश सर यांच्या माध्यमातून आणि खूप चांगली बॅटिंग आपल्या टीमसाठी होती. गजानन यांच्या माध्यमातून सलगचे मोठे फटके येत आहेत. पुन्हा एकदा थोडेसे पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. ऑन साईडला खेळायचं होतं मिड विकेटच्या दिशेला परंतु संपर्क नाहीये. डॉट बॉलची समाप्ती इथे पाहायला मिळेल. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. धावसंख्या स्थगित. 11 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ. लोवर फुलटॉट बॅटची एज लागली, पाठीमागे जातो चेंडू आणि कोणत्या प्रकारची धाव नाहीये. षटक समाप्त होतं पहिल्या पॉवर प्लेचा आणि पहिल्या षटकामध्ये आलं जमवल्यात त्या टीम टिटवाला 11 संघानं 11 धावा. बॉलर नेम महाले येत आहेत दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती. रुपेश भासरे ऑन स्ट्राइक. ओ लॉफ्टेड इट ऑन साइडला मिड विकेट, सीमा रेखा बाहेर. रुपेश भासरेच्या बॅटमधनं बिग षटकार. धावसंख्या पोहोचलीये 17 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी फक्त 11 धावेची गरज असेल या सामन्यामध्ये येणाऱ्या 17 चेंडूमध्ये. एक मॅचला लो स्कोर होतो, दुसऱ्या मॅचला 100 ना 50 60 70 मान्य टीम आहे त्याच्या टॉस जिंकून आपण फिल्डिंग घ्यायला लागू. हा ना. धावसंख्या 17 धावा फलकावरती. चला प्लेयर्स आतमध्ये या. खेळाडू येस बॉल आलाय, मॅच बॉल आलाय. सहजरित्या नक्कीच धावसंख्या चेस केल्या जाऊ शकतात कारण की पहिल्या षटकामध्ये देखील धावा बनल्या गेल्या 11. त्यानंतर आता या षटकाची सुरुवात देखील षटकारानं झाली आहे. 28 टार्गेट आहे, छोटस लक्ष.
यावेळेस पुन्हा एकदा आशा पळून खेळण्याचा प्रयत्न होता रुपेश भासरे यांचा, परंतु संपर्क नाहीये. चेंडू यशांच्या वरून निघून जातोय. विकेट किपर यांच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती इथे पाहायला मिळेल. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न करता रिव्हर्स अटेंड केलाय. अजून एकदा हा दुसरा सलगचा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. रुपेश भासरे देखील थोडासा आनंद घेत आहेत या सामन्याचा, कारण की त्यांना देखील माहिती आहे विजयासाठी लक्ष छोटेसे लॉफ्टेड हिट. यावेळेस मात्र पाठवल्या बॉलला लॉंग ऑफ सीमारेखा बाहेर ठोकलाय. अजून एक षटकार. फ्रेंड्स 11 वर्सेस सायराज 11 या दोन संघांमध्ये होतोय टॉस. नाणेफेकी केली जाते आणि नाणेफेकी जिंकली फ्रेंड्स 11 टीमनं. चला लगेच निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. एका धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. या सामन्यामध्ये धावसंख्या 27 धावा फलकावरती. लगातार मोठे फटके आपण पाहिले. फलंदाज रुपेश भासरे, त्यानंतर गजानन यांच्या बॅटमॅननं आणि सहजरित्या सामना जिंकण्याच्या उंबरठ्यावरती टिटवाला 11 संघ पाहायला मिळतोय. 2 सामने जिंकलेत आणि हा तिसरा सामना देखील जिंकण्याच्या उंबरठ्यावरती. मिस्टामिंग स्ट्रोक आहे, उंच भरपूर गेला आहे, लांबी कमी आणि इथून विजयी धाव अजूनही आली नाहीये. तर टाइमपास कसं करायचं ते रुपेश भासरे यांच्याकडे शिकून घ्यायला हवं. विकेट घेतली नाहीये, सामना जिंकला आहे. थँक्यू, अभिनंदन टिटवाला 11 टीम. आणि अवघ्या 2 षटकामध्ये हा सामना फिनिश झालाय आणि हार्ड लक टीम MTRA बी संघ.